नमस्कार, मी तन्मय टिल्लू. बातमीपत्राच्या सुरुवातीला थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये. शंभूराजी देसाई बोलतायत. एसआयटीचा जो प्रमुख अधिकारी असेल त्याला ज्याला योग्य वाटेल त्याला तो पहिल्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला दुसऱ्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला तिसऱ्यांदा बोलवेल. आणि जर त्या एसआयटीच्या अधिकाऱ्याला वाटलं की या फोटो मधल्या काही लोकांना चौकशीला बोलवायची गरज नाही बोलवणार, सगळ्यांना चौकशीला बोलवावं असं वाटलं तर सगळ्यांना बोलवतील. चौकशीमधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येणार आहे. पण ज्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी मगाशी घेतलं ती व्यक्ती शुभ आशीर्वाद द्यायला आणि जेवणाच्या टेबलवर बसलेली दिसत नाही. ती व्यक्ती त्या कोण कुत्ता आहे त्याच्या बरोबर नाच करताना दिसते आहे. हे दोन फरक आहेत. काही व्यक्तींचे फोटो लग्नाला गेल्यानंतर लग्नामध्ये आशीर्वाद दिल्यावर ते टेबलवर बसलेले फोटो आणि दुसरे फोटो हे त्या लग्नानंतर जी पार्टी झाली, जिथं मद्यप्राशन करून त्याच्यामध्ये नाच गाणं झालं, त्याच्यामध्ये दाऊदचा हस्तक होता, त्याच्याबरोबर नाचणारा कुठल्या जिल्ह्याचा कुठल्या पक्षाचा महानगर प्रमुख होता, या सुद्धा सगळ्या गोष्टी एसआयटीच्या चौकशीमधनं पुढे येणार आहेत. त्यामुळे ज्यांना भीती नसेल त्यांनी एसआयटी चौकशीला सामोरं जावं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. ज्यांचे दाऊद बरोबर संबंध आहेत त्या सगळ्यांना या संबंधात चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई एसआयटी मार्फत सन्माननीय अध्यक्ष सभापती महोदय केले जाईल. विनाकारण ज्या मंत्र्यांचा उल्लेख केला आपण तो काढून टाकलेला आहे. सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही माझी विनंती आहे, यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा दुरान वयाने सुद्धा संबंध नाही. हे आम्ही मंत्र्यांच्या वतीनं मी सभागृहासमोर नम्र निवेदन करत आहे. विकासाचा ध्यास म्हणजे